नमस्कार मंडळी. आपण आजचा जो विषय निवडलाय तो असा निवडलाय की दोन प्रकारे पत्रिकेकडे बघता येतं. म्हणजे आपली विचार दिशा दोन प्रकारे चालवता येते. आणि म्हणून तो जो स्क्रीन आहे की जो दोन प्रकारे चालवता येते म्हणजे काय, तो थोडा वेळ मी स्क्रीनवर आणणार आहे. तो वाचून घ्या तुम्ही आणि मग मी सुनीलजींना सांगणार आहे की हे हे आपल्या आजच्या याचं थीम आहे त्याची, तर ती करून घ्या तुम्ही. ते स्क्रीन दाखवतो तो बघा तुम्ही शांतपणे. आता हे जेव्हा तुम्ही ऐकता, दोन पद्धतीने स्पष्ट शब्दात तुम्हाला समोर दिलेत. एकाच विषयाच्या खूप पत्रिका आपण गोळा करतो, विषयाच्या म्हणजे विवाह योग तपासणे अशा पत्रिका, किंवा एका विषयामध्ये असंही एक प्रकार आहे की वृश्चिक लग्नाच्या पत्रिका, असंही एकत्र गठ्ठा करतो आपण. किंवा प्रत्येक पत्रिकेतील राजयोगकारक शनी राजयोगकारक झाला आहे अशा पत्रिका, या अर्थातच शुक्राच्या लग्नाच्या. तर अशा तऱ्हेने एक थीम निवडतो आपण. आणि थीम एकत्र आणलेल्या समजा 25 30 50 पत्रिका एकत्र आणतो आणि अभ्यास करतो की समान धागे शोधणे व ते ज्योतिष नियम म्हणून, समानता आढळली मला, ज्योतिष नियम म्हणून वापरणे. याला मी ते ह्या मेथडला काय म्हणतात, ते एम्पिरिकल. खूप क्वांटिटी गोळा करून कॉमन, आपण गणितामध्ये लसावी म्हणतो ना, लसावी लघुत्तम साधारण विभाजन, तो ती ही मेथड आहे की जी आज प्रचलित आहे, वारंवार वापरली जाते, शिकवली जाते, पुस्तकात असते, त्याच्या परीक्षा घेतल्या जातात, ती सर्टिफिकेट सगळं. आपण फुल कॉन्सन्ट्रेशन आपलं या पद्धतीवर आहे पहिल्या. दुसरं काय करता येईल की पत्रिका बघताना पत्रिकेचे 9 घटक आहेत. कुठले घटक आहेत, तर ग्रह, राशी, भाव, नक्षत्र, बरोबर, दृष्टी, योग, दशा, गोचर, आणि 9वा घटक वर्ग बल. आता ह्याची व्याख्या करायची, ह्याची वापर योग्यता नीट ठरवायची की ग्रह काय करतात, ग्रहांची भूमिका काय, रोल काय, राशींचा काय, यातले कुठले घटक हे त्या ग्रहाची इनपुट्स आहेत, म्हणजे ग्रहाची ताकद वाढवतात किंवा कमी करतात. कुठले ग्रह किंवा कुठल्या गोष्टी या ग्रहाच्या फलाची दिशा सांगतात, डायरेक्शन. हे सगळा अभ्यास या 9 घटकांचा, पत्रिकेतील 9 घटकांचा अतिशय अचूक करायला लागतो. मग हा अर्धा भाग. घटनेचे कंगोरे काटेकोरपणे समजून घेऊन, घटनाची ढोबळ नुसते समजायची, काटेकोर समजून घेऊन त्यातील दोन गोष्टी एकमेकांना जोडायच्या. की ग्रह जर अमुक अमुक करतो, घटनेमध्ये हा घटक मला हवा आहे, तर हा ग्रह मला इथे वापरायचा आहे याचं भान निर्माण होणं, म्हणजे ती समानता तर्काने जोडणे. व त्या तार्किक शक्यता निर्माण होतात की अच्छा मला योग्य वाटतंय तार्किक दृष्ट्या, त्याची प्रचिती घेण्यासाठी नंतर 30 पत्रिका बघणे. मला जे वाटतंय तेच ग्रह, त्याच राशी, तीच स्थानं माझ्या त्या घटनेत वारंवार सापडतात का, यासाठी 30 40 50 पत्रिका बघणं, प्रचिती अनेक पत्रिका बघून सिद्ध करणे, ही खरं सांगायचं तर विज्ञानाची पद्धत आहे. ती बोलण्याच्या ओघात मी एखादं उदाहरण देईन सुद्धा. 100% विज्ञानाची पद्धती ही आहे, 100%. आणि 100% पारंपरिक ज्योतिषाची ही पद्धत आहे. तर आपल्याला ह्या पद्धतीत काही चूक आहे का, चूक नाहीये काही सुद्धा. याच्यातली डायरेक्शन आणि प्रायोरिटी आणि वेटेज चुकताय. काय डायरेक्शन चुकते आहे, प्रायोरिटी चुकते आहे, आणि वेटेज चुकत आहे. ते इथे दुरुस्त करून घेतलं इथे की तुम्हाला बरोबर ते दोन्ही जमणार आहे. आता मी सुनीलजी, तुम्हाला तुमचा मी तुम्हाला अनम्यूट करायची परवानगी देतो सुनीलजी. हं? आता मी परवानगी दिली सुनीलजींना. हॅलो, आवाज येतोय माझा? हो, येतोय, व्यवस्थित येतोय, बोला. अ, सर्व ज्योतिष प्रेमी अभ्यासू लोकांना
सरांना वंदन करून मी आजच्या कार्यक्रमाची पुन्हा सुरुवात करतो. त्यांनी मला संधी दिल्याबद्दल मी आभार मानतो. बेसिकली ज्योतिष शिकण्याच्या, आता सरांनी जे स्क्रीन दाखवलं, त्या दोन पद्धती, इम्पेरिकल आणि अनालिटिकल मेथड. तर ज्योतिष शास्त्र शिकण्याची पद्धत जी इम्पेरिकल आहे ती पारंपरिक पद्धत म्हणून मानली जाते, आणि शास्त्रीय ज्योतिष शिकायचं असेल तर ती अनालिटिकल पद्धत वापरली पाहिजे, सर जी सांगतात ती, असं मला वाटतं. बेसिकली ज्योतिष ज्याला आपण शिकतो, तर मला असं वाटतं ह्याच्यामध्ये की ब- मी जेव्हा ज्योतिष शिकायला लागलो, किंवा इतर कोणी आपल्यातल्या ग्रुपवरचे लागले असतील, तर पहिल्यांदा काय शिकवलं जातं, तर गणित शिकवलं जातं. त्याच्यानंतर गणित मांडा, स्थानिकेची पत्रिका मांडा, त्याचे संस्कार करा, हे सगळं शिकवलं जातं. पंचांग वापरून पत्रिका कशी बनवायची ते शिकवलं जातं. हे पारंपरिक पद्धतीने येत गेले. याच्यावरती बरेच 8-10 महिने वाया घालवतात किंवा वापरले जातात. वाया घालवतात म्हणणं बरोबर नाही, वापरले जातात. त्यानंतर सायमल्टेनियसली 15 देशामधले एक एक अंग उलगडायला लागतात, की भाव म्हणजे काय, राशी म्हणजे काय, ग्रहांचा एकंदर अभ्यास काय, नक्षत्र काय करतात, त्या नक्षत्रांचे विविध जसे की भाग आहेत ते सांगतात. मग योगांचा अभ्यास सांगतात, युती योग काय, प्रतियोग काय वगैरे सगळं, म्हणजे एक फाउंडेशन तयार करतात. त्यानंतर मग प्रत्यक्ष पत्रिका बघत असताना, आता तुम्हाला समजा प्रश्न धन सप्तम स्थानासंबंध विचारलाय, तर तुमचं लक्ष सप्तम भावाकडे जायला पाहिजे, हे सगळं सांगितलं आता. आता त्याच्यामध्ये सध्या काळात लोक काय करतात, कृष्णमूर्ती पद्धतीनुसार विवाहाचा विचार करताना 2, 7, 11 स्थानं बघावीत, असं कृष्णमूर्ती पद्धत सांगते. हीच मिक्सर करून पारंपरिकने सुद्धा सुरुवात केली, की सेकंड हाऊस पण बघा, सेवन पण बघा, लाभस्थान पण बघा, हे सर पण आपल्याला सांगतात. त्यातले आपल्याला या गोष्टी प्रश्न असा आहे की आपल्याला बेसिकली पहिल्यांदा आधी ज्योतिष बघत असताना ही सगळी टूल्स आहेत. या टूल्स वरती पहिल्यांदा आपल्याला कमांड मिळवली पाहिजे, की रवी म्हणल्यानंतर आपल्याला आत्मविश्वास हा रवीचा गुण जो आहे, किंवा सर जे सांगतात त्याचे बीजगुण जे आहेत, ह्या बीजगुणांचा नीट अर्थ कळला पाहिजे. त्याच्यानंतर राशींचं, म्हणजे जे राशी म्हणजे सर जे म्हणतात की राशी म्हणजे तिथलं ऍटमॉस्फिअर आहे, त्या ऍटमॉस्फिअरचा नीट अभ्यास केला पाहिजे. हे पारंपरिक मध्ये कोणी शिकवत नाही. पारंपरिक मध्ये एक ठोकताळे आहेत की शुक्र हा, शनी हा विलंबाने विवाह करणार आहे, तो सप्तमाच्या संबंधित असला की लग्न उशिरा होईल, सप्तमामध्ये शुभग्रह असतील तर लग्न लवकर होईल. पण सध्या काळामध्ये असं काही सापडत नाही. सप्तमामध्ये शुभग्रह असले तरी लग्न न झालेली किंवा लग्न उशिरा झालेले अनेक केसेस सापडतात. बर मग त्याला पर्याय सांगतात काहीतरी, दशा चांगली नव्हती, अमुक. म्हणजे थोडक्यामध्ये आपण एकाच बर गोष्टीचा नियम बघून बरोबर. त्याच्यावरनं इतर पत्रिका बघू शकत नाही. हे फक्त शास्त्रीय पद्धत जी सरांनी अनालिटिकल सांगितली, या पद्धतीत करता येऊ शकतं, पण त्याच्यावरती आपल्याला कमांड मिळवण्याकरता ओके. सरांनी एवढा अभ्यास करणं गरजेचं आहे. आपल्याला आजूबाजूची सर्व परिस्थिती माहिती पाहिजे, असं मला वाटतं. त्यामुळे आपण पारंपरिक पद्धतीने जे अभ्यास होतो, हा अभ्यास हा एक ठोकताळ्यांचा, किंवा ज्याला असं म्हणतो की हे नियम आहेत जुन्या पद्धतीचे, त्याचा अभ्यास होतो. बर आणि अ, त्याच्यामध्ये कॉन्फिडन्स कुठलाही येत नाही, किंवा त्याच्यामधनं आपल्याला येत नाही. बरं. पूर्णत्व आलं असं वाटत नाही. आपण कदाचित तुम्ही जे शिकवता त्या पद्धतीमध्ये पूर्णत्व येऊ शकतं, असं बरं मला वाटतं. बरं. आपण आता एकाने हँडरेज केला होता, दुसरे हा, त्यांनी त्याला आता परत करावा, तर मी त्याला अनम्यूट, पण आता दिसत नाहीयेत मला तुमचं. आता कोणतरी आता बघा रिसेंटली अगोदर हा श्रीकांतजी, तुम्हाला मी परवानगी देतोय, कारण तुम्ही आता आमच्या याच्यावर कदाचित नवीन, आता तुम्हाला मी अनम्यूट करायची परवानगी दिली आहे. बोला. नमस्कार सर. नमस्कार. माझा माझा एक असं आहे, म्हणजे या सेशनमध्ये तुम्ही थोडासा यावरती प्रकाश टाकावा अशी माझी एक विनंती आहे तुम्हाला. की हम्म, मी आजपर्यंत जरा बघितलं, किंवा मी सुद्धा आता मी नवीन आहे तसा या क्षेत्रामध्ये, हम्म, परंतु जेव्हा आपण एखादी पत्रिका बघतो किंवा कोणत्याही पद्धतीने भविष्य कथन या विषयाकडे विचार करतो, हम्म, त्यावेळेला एक प्रिज्युडाइज्ड माइंड तयार होतं. म्हणजे हम्म, यापूर्वी आपल्याला आलेले अनुभव, यापूर्वी हम्म, आपण बघितलेल्या पत्रिका, किंवा हम्म, यापूर्वी आपल्या संपर्कात आलेली माणसं, त्या माणसांची कुठे ना कुठेतरी ना त्या पत्रिकेमध्ये झाक आपल्याला दिसायला लागते. आणि मग हम्म. तिथे तिथे मग थोडासा गोंधळ सुरू होतो. बर. तर हा जो हे आहे तो कसा टाळता येऊ शकतो, याविषयी जर मार्गदर्शन बरोबर. झालं. हो. एक असं लक्षात ठेवा की आपण आज प्रत्यक्षामध्ये दोन पत्रिका स्क्रीन शेअर करणार आहोत. दोन पत्रिका स्क्रीन शेअर करणार आहोत. बरोबर. तर त्याचा अर्थ काय आहे, की सामान्यतः तुम्ही पारंपरिकचा क्लास केला असेल तर तुम्ही कसा विचार सुरू केला असतात आणि कुठले टप्पे पार केले असते, हे पहिल्यांदा मी सांगेन तुम्हाला.
आता हे मला खूप कठीण जातं सांगायला, कारण ते जे पटप्पे पार करायला असं मी म्हणतो ते मी स्वतः कधीच नाही पार केले. म्हणजे माझ्यासाठी ते तुम्ही काय करता असं सांगणं आहे. त्यामुळे माझी अशी इच्छा असते की जो पारंपरिक वापरतो, कदाचित या स्क्रीनवर दिसत आहेत त्यापैकी काही जण वापरत असतील, पारंपरिक वापरतो त्यांनी आपण जे शिकलोय ते ठामपणाने असं की सर मी हे बघते पहिल्यांदा असं. पण तसं जर कोणी सांगणार नसेल तर तुमची शिकण्याची पद्धत मलाच मांडावी लागेल, बरोबर. आणि मी तुम्हाला विचारेन प्रश्न की तुम्ही असं बघता ना, मग तुम्ही म्हणाल हो बघतो. असं करत करत आपण पुढे जाऊया आणि मग त्या बघण्यामधल्या त्रुटी त्या पत्रिकेमध्ये किती ठळकपणाने समोर येतात तेही मी तुम्हाला सांगेन. की तुम्ही असं बघितलं म्हणून तुमची विचार दिशा भरकटली आहे हे तुम्हाला मी दाखवून देईन पत्रिकेमध्ये. म्हणजे असं नाही की मी म्हणतो म्हणून असं काही नाही. आपल्या व्याख्यानामध्ये मी म्हणतो म्हणून हा शब्द सुद्धा मी कधी उच्चारणार नाही. मला प्रत्येक गोष्ट पत्रिका मांडून तर्काने तुम्हाला दाखवून द्यायचे की असंच असतं. ओके. तर मला वाटतं की हे दोन्ही पद्धतीचं मी बॅकग्राऊंड टी स्क्रीन दाखवलंय तुम्हाला. तर कोणाला आणखीन कोणाला काही कॉमेंट करायची नाही तर मी पत्रिका शेअर करेन, माझ्या स्क्रीन शेअर करेन माझ्या पत्रिका. कारण डायरेक्ट विषयाला हात घालणं केव्हाही चांगलं. कोणाला काही बोलायचं आहे हँड रेज करा. कोणी केलात तर मी त्याला परवानगी देतो. नाही असंही करता येईल की माझं भाष्य झाल्यावर तुम्ही हँड रेज करून म्हणू शकता. त्यावर तुम्हाला काय म्हणू आपण त्याला शंका आली. कारण त्रुटी हा शब्द मी का नाही वापरत माहिती का, म्हणजे मी बोलल्यावर तुम्हाला काही त्रुटी जाणवली ही शक्यता फार कमी असते. कारण मी 56 वर्ष हा विषय हाताळतोय तेव्हा मला नाही वाटत की तुम्ही त्यातली त्रुटी काढू शकाल. पण तुम्हाला काय अंडरस्टँडिंग झालं नाही ते तुम्ही नक्की विचारा. हं. तर मी स्क्रीन शेअर करतो पत्रिका. आता ह्याच्यामध्ये आपण जेव्हा ते स्क्रीन शेअर थांबवू मला असं वाटतं की त्याच्यामध्ये तुम्ही स्क्रीनवर दिसण्याची सोय मी करतो. जमली तर साईडला दिसतो कारण आपण मी एक काम करतो. हा इथे स्क्रीन शेअर झाल्यावर तो गॅलरी व्ह्यू घेतो मी घेतलेला आहे. मग मला त्यांनी स्क्रीन मोठा केलाय म्हणून ते मी स्क्रीन शेअर केल्यावर तुम्ही कदाचित कोणी दिसणार नाही आहात कदाचित, पण तो स्क्रीन व्ह्यू खूप मोठा घेतलाय. हा हा दिसतात दिसतात हरकत नाही. हा तर ही एक पत्रिका आहे की जी मी तुमच्या समोर आता क्लिअर कट मांडली आहे, बरोबर. आता पुरुषाची कुंडली आहे. आपण कसा करतो तर मेल म्हणजे पुरुषाची आहे एम 18 जानेवारी 1954 3:15 दुपारची म्हणून 15:15 आणि रोहा तुम्हाला माहिती आहे रोह्याला गाडी सुद्धा जाते आता आजकाल. तर रोहा इथे त्याचा जन्म झालाय. तर जेव्हा मी तुम्हाला असा प्रश्न विचारतो हा की या पत्रिकेत तुम्हाला जर एखाद्याने विचारलं की मी पैसे मिळवण्याचे माझे मार्ग काय असावे तर एक असेल ज्यांचा प्रॅक्टिस करतात त्यांनी एक असं लक्षात ठेवा की जातक तुमच्याकडे मुळात प्रश्न घेऊनच येतो. म्हणजे तुम्हाला तो असं नाही सांगत की ही बघा पत्रिका आता तुम्हीच सांगा. तो असं विचारतो की मी काय करावे. आणि हा प्रश्न विचारलाच पाहिजे. डॉक्टरला आपण नाही का सांगतो की सिमटम्स आहेत असं असं वाटतंय तर डॉक्टर ठरवतो की ती का वाटतंय ती सिमटम्स कशामुळे आले. ठीक आहे. तर ह्या माणसाने तुम्हाला प्रश्न विचारला तर की माझा सोर्स ऑफ इन्कम काय असावा, थोडक्यात म्हणजे मी काय करावं. नोकरी करावी, व्यवसाय करावा तर कुठला करावा असं त्यांनी विचारलं. तर तुम्हाला कोणाला हँड रेज करून काही बोलायचंय आता, म्हणजे तुम्ही सांगू शकाल की या माणसाने विचारलं मी सोर्स ऑफ इन्कम काय कुठे सुरुवात करावी असं कोणाला सांगायचंय, हात वर करून सांगायचंय कोणाला. नाही ना. तर मी हे सांगतो तुम्ही काय केलं असतं ते मी सांगतो तुम्हाला. पारंपरिक प्रमाणे तुम्ही पहिली गोष्ट अशी केली असती की या लग्नाला वृषभ लग्नाला माझा कर्सर दिसतोय ना सुनीलजी, माझा कर्सर बाण दिसतोय ना माझा.
बाण दिसतोय माझा कर्सर सुनीलजी? हा, तुम्हाला तुम्हाला मी अनम्यूट तुम्हाला आज टू अनम्यूट. हा, सुनीलजी तुम्ही अनम्यूट करून सांगा मला कर्सर मी दाखवू शकतोय ना इथे? बघा सुनीलजी, कर्सर दिसतोय, दिसतोय बाण दिसतोय दिसतोय ओके. दिसतोय. ओके, म्हणजे मग तर आता तुम्ही काय केलं असतं पारंपरिक मध्ये? समोर माणूस बसलाय जातक, तो तुम्हाला प्रश्न विचारतो की मला पैसे मिळवण्याचे मार्ग सांगा. हा, तर तुम्ही काय नॉर्मली की वृषभ लग्नाची पत्रिका असल्यामुळे शनी हा ग्रह तो भाग्येश आणि दशमेश आहे, हे तुम्ही राजयोग कारक म्हणून त्याला प्राधान्य दिलं असतं. हा, मग तुम्ही विचार केला असतात की पैसा कुठून मिळतो, तर कदाचित तुम्ही असं म्हटलं असतं की पैसा मिळण्याचं दशमस्थानावर ना आपण पैसा बघतो. आता ना बऱ्याच वेळा पारंपरिक मध्ये घटकांना क्लॅरिटी देत नाहीत, ती तुम्हाला देऊन टाकतो मी क्लॅरिटी. इथून सोर्स ऑफ इन्कम बघतात, इथून भरपूर आणि सहज पैसा बघतात, आणि इथून उत्पन्नातील सातत्य. हा, नॅचरली हे नोकरीचं स्थान असं आपण मानतो, पण खरा अर्थ एवढाच आहे की उत्पन्नाचं सातत्य नोकरीमध्ये असतं, म्हणून ते नोकरी. पण नोकरीचे स्वरूप ज्याला म्हणतात की नोकरी केली तर काय टाईपची, ते मात्र या स्थानावर न बघायचं असतं. सोर्स ऑफ इन्कम, ऍटमॉस्फिअर ऍट जॉब लेवल, इझी मनी आणि स्टेडी इन्कम, असं ते आहे. मग तुम्ही काय केलं असतं की राजयोग शनीला महत्व दिलं असतं. मग तुम्ही म्हणतात की ओके, दशमेश पण शनीच आहे, आणि मग तुम्ही म्हणतात की दशमेश शनी इथे पडलाय, उच्चीचा आहे. हा, मग तुम्ही असा विचार केला असता सुरुवात की शनी आहे तो उच्चीचा आपल्या डोक्यात इतकं भिनलाय. मग शनीची क्षेत्र कुठली? तुम्हाला पारंपरिक मध्ये कारकत्व सांगितलं जातं की शनी केमिकलचा कारक आहे, शनी धातूंचा लोखंडाचा कारक आहे. मग तुम्ही कदाचित तुम्ही असंही डोकं लढवलं असतं की शनी शुक्राच्या राशीत आहे, मग कॉस्मेटिक्स, प्रसाधनं, सौंदर्य क्षेत्र. मग तुम्ही मला असतात की नाही सौंदर्याचा नाही एवढा संबंध येणार, कारण शनी काही सौंदर्याला पोषक नाही. मग तुम्ही मला असतात की शनीचंच क्षेत्र ह्याला आपण रेकमेंड करायचं, शनीचंच नोकरी रेकमेंड करायची का, तर दशमीच्याच मुळे नोकरीच्या स्थानात आहे, बरोबर. आणि मग तुम्ही बघितलं असतं की महादशा कोणाची चालू आहे त्या नोकरीच्या वयात, तर बघा इथे लिहिलंय मी की शनी महादशा 30 सप्टेंबर 62 ते 81. आता बघा 54चा जन्म, म्हणजे या काळात शनी महादशेत सोर्स ऑफ इन्कम नक्की चालू झाला होता, नक्की. मग तुम्ही काय म्हणाला असतात की शनीची महादशा, दशमेश शनी, उच्चीचा, षष्ठामध्ये, तू नोकरीच कर बाबा, केमिकल कंपनीत ऍप्लिकेशन कर, किंवा पेट्रोकेमिकल्स कडे जा, किंवा लोखंड, काय बरंच काही सांगितलं असतं, कदाचित शेती सुद्धा करायला सांगितली असती. ते कशावर डिपेंड आहे, तुम्हाला कारकत्व काय शिकवण्यात आलं यावर डिपेंड आहे. अनेक वेळा असं होतं की ती कारकत्व काही चुकीची त्याच्यात इन्क्लूड होतात, त्या कारकत्वात आपल्या ते जन्मात लक्षात येत नाही, कारण आपण ग्रंथात दिलाय, क्लासमध्ये शिकवलाय, तो माणूस अनुभवी आहे, तो उत्तम ज्योतिषाचं लोक म्हणतात, मग आपण म्हणतो तो म्हणतोय म्हणजे तो असणार कारक नाही. कारकत्व शोधण्याचा निकष असतो, आणि तो निकषाला मी माझ्या पद्धतीत बीजगुण पद्धत असं म्हणतो. बीजगुण शनीचा बीजगुण आहे, तर त्याप्रमाणे ते ठरवता येतं. तर इथे तुमची गाडी गेली असती तर मग तुम्ही म्हणालात की नाही बाबा हे आमचं बरोबर आहे का, असं तुम्ही मला प्रश्न विचारला असतात. तर मी म्हटलं की नाही, हे तुमचं ते हे सगळीच गडबड झाली. हा, तुमच्या हा हा नोकरी करतच नाहीये. आता हा काय करतोय, नोकरी करतच नाहीये. हा, त्याला व्यवसाय करायचा आहे. हा, तर काय करेल? तर आता तुम्ही पारंपरिकदृष्ट्या काय बघाल, इथे भानगडी सुरू होतात. कारण मला हे माहितीच नाहीये की तो व्यवसाय करू इच्छित असेल, नोकरी का नाही करणार ते सांगेन मी तुम्हाला नंतर. तो व्यवसाय सुरू करायचं कुठे बघायचं हेच पारंपरिक मध्ये कळत नाही. तर तो तुम्ही त्याला विचारता की तुला काय करायचं आहे, विचारण्यात काही गैर नाही, लक्षात ठेवा.
तुला कशाची आवड आहे, तुला काय व्यवसाय करायचा आहे हे विचारावंच लागतं, कारण त्याचा टेम्परामेंट फार महत्वाचा आहे. तर तो असं सांगतो, म्हणजे मी त्याला सांगितलं म्हणून त्याने तो व्यवसाय केला, तो भाग सोडून देऊ आपण. तुम्हाला असं अद्भुत काहीतरी करण्याची गरज नाही. तो म्हणतो की मी गाडी व्हेकल याचं मला काम चालवू ज्ञान आहे. मी उत्तम ड्रायव्हिंग करतो. नोकरी कुठे नाही केली, नाही ड्रायव्हर म्हणून नोकरी नाही केली, पण उत्तम ड्रायव्हिंग करतो. मला गाड्यांबद्दल माहिती आहे. तर मला तसं काहीतरी करायला आवडेल. तर व्यवसाय कुठला म्हणतात? टुरिस्ट व्हेकल किंवा टेम्पो सर्व्हिस, माल इकडून तिकडे नेणे. जर त्याला ह्याला परवानगी द्यायची असेल तर आपल्याला नजर टाकायला लागते या स्थानावर. आणि तिथले ग्रह काय सांगतात? अगदी सोपं आहे सांगायला, अगदी सोपं. चंद्र म्हणजे वाहन, हर्षल म्हणजे अनुबंध, दोन ठिकाण जोडणं म्हणजे हर्षल. मिथुन राशी म्हणजे आदान प्रदान, ने आण, मग मालाची ने आणच होते का नाही. मिथुनेचा हा कारकत्व जोपर्यंत तुम्हाला माहीत नाही तोपर्यंत तुम्ही यातना अर्थ नाही काढू शकत. ने आण द्विस्वभाव राशी आहे, दोन टोकं जोडणारी आहे, ने आण करणारी आहे, बुधाची आहे. तो व्यापारी वृत्तीचा बिझनेस करणारा ग्रह आहे. तर संवाद साधणारी राशी आहे. तर संवादच आहे ना, एक जागा एक डेस्टिनेशन दुसऱ्याला जोडलं जातं. हा दोन लोकेशन्स मधला संवादच आहे, ने आणच आहे, क्रिया प्रतिक्रियाच आहे. त्यामुळे ने आण, वाहन, अनुबंध, आणि हे तिघं झाल्याच्या नंतर मग आपण याचा कारकत्व त्याला सांगायचं की टेम्पोचा बिझनेस तुला करायला हरकत नाही. मग आपण या शनीला का इग्नोर केलं त्याचं कारण सांगतो. इथे ग्रह नसल्यामुळे तो कितीही राजयोगकारक असला, कितीही उच्चीचा असला तरी शनीचा रोल सेकंडरी झाला. शनी म्हणतो तुला उत्पन्न देईन, ते सातत्यपूर्ण देईन. उत्पन्न देईन तो शुक्राच्या लेवलला देईन, म्हणून त्याने बिझनेस टेम्पोचा केला. आणि शनीने त्याला रंगाचे डबे कोण दाखवतं? ही तुळस दाखवते शुक्राची. रंगाचे डबे घाऊक प्रमाणात कंपनीत रंगाचे डबे तयार झाले, ते एका ठिकाणून भारताच्या दुसऱ्या ठिकाणी नेऊन टाकायचे. असं रंगाच्या डब्याचं काम मिळालं, म्हणजे संचयात्मक काम मिळालं. मग हा जो शुक्र आहे तो इथे आहे बघा, संचयाच्या जागी संचय. पण तुम्हाला पारंपरिक मध्ये हे स्थान संचयाचं बीजगुणांचं आहे, ते सांगितलं जात नाही. म्हणजे तो संशोधनाचा भाग आहे, ते कशाला सांगतील तुम्हाला. मग तुम्हाला कळतच नाही की हा शुक्र इथे संचयात्मक कार्य करणार आहे. याचा कारक संचयाचा कारक शनी इथे आलेला आहे. अशी जोडाजोडी करायची, पण केंद्रस्थानी तुम्हाला इथेच बघावं लागतं. मग हा केतू काय करतोय? तर केतू भावचलितामध्ये, एक तर बघा धनाच्या धनस्थानी आहे आणि भावचलितामध्ये हा केतू इथे येतोय. म्हणजे माझे की प्लॅनेट्स काय झाले? चंद्र, हर्षल, केतू. बुध, शनी, शुक्र हे काय करतील? हे मदतनीस झाले, असिस्टंट. बुध आणि शुक्र संचयात्मक घाऊक स्वरूपाचा बिझनेस दाखवतील. शनी सातत्यपूर्ण गोष्टी दाखवेल. शनी शुक्राच्या राशीत आहे आणि शुक्र शनीचा अन्य योग आहे, एकमेकांच्या राशीत पडलेत. म्हणून रंग आणि सातत्य 18 वर्ष, 1-2 दिवस नाही, 18 वर्षे याने रंगाचे डबे इकडून तिकडे नेले. आणि 2 दिवस त्याला ते रंगाचं काम नसायचं. त्या दिवशी घरकाम, घरातलं वास्तूतलं सामान, वास्तू का? तर हा चंद्र आहे बघा इकडे. इतक्या बारकाईने त्याला मी सांगितलं होतं की टेम्पो घे, टेम्पोचं लोन घे. लोनचं स्थान कुठलं? हे व्ययस्थान, बँकेचं लोन. याचा कारक मंगळ कुठे पडला? इथे पडला, नाही का? त्या शनीच्या तिकडे सातत्यपूर्ण इन्कम. बँकेने लोन दिलं, अर्थात या मंगळाने भानगडी बऱ्याच केल्यानंतर तो भाग बँक लोनच्या नाही, अन्य प्रकारे. तर तुम्हाला प्रत्येक ग्रह सांगत असतो की मी ह्या पत्रिकेत, ह्या व्यवसायात
काय भूमिका बजावणार आहे, आणि ती भूमिका ही घटनेच्या विश्लेषणाशी निगडीत आहे. टेम्पो म्हणजे व्हेकल आहे, टेम्पो म्हणजे नेआण आहे. टेम्पो दोन गोष्टी, दोन टोकं जोडणार आहे. टेम्पो हा घाऊक आहे, ते काय 4 पॅसेंजर न्यायचे नाहीये. टेम्पो हा घाऊक आहे. मग घाऊक आहे, संचयात्मक म्हणून इथे आला पाहिजे, व्हेकल म्हणून इथे आलं पाहिजे, जो गोष्टी जोडतो म्हणून हर्षल आला पाहिजे, धन देणारे म्हणून चंद्र, हर्षल आणि केतू आले पाहिजेत, आणि सातत्यपूर्णता दर्शवणारा दशमेश तिथे आहे म्हणून सातत्यपूर्ण ती ऍक्टिव्हिटी झाली पाहिजे. हे कोणाचे कंगोरे सांगतोय मी तुम्हाला? पत्रिकेचे नाही सांगत आहे, घटनेचे सांगतोय. म्हणजे मी आता घटनेचे कंगोरे विभाजित केले, ग्रहांचे तार्किक अर्थ मला माहीत होते, मी शोधले होते, ते मी त्यांना जोडले, आणि घटना इतकी बारकाव्यात जाऊन सांगितली की त्याला लेखी गॅरंटी दिली की टेम्पो ट्रान्सपोर्टचा बिझनेस तुझा फेल जाऊच शकत नाही. त्यांनी एका माणसाने एक टेम्पो चालवून पुढे आणखीन 2, म्हणजे किती टेम्पो घेतले? 3. हा, ही हिंमत का करता आली त्याला? तो होता फक्त 20 वर्षाचा. पहिलं काम कधी मिळालं त्याचा उल्लेख केलाय मी. पहिलं काम केव्हा मिळालं हे बघा, 25/11. लक्षात घ्या काय सांगतोय, 25/11 ते 30/11, फक्त 5 दिवसाचं भविष्य सांगितलं का नाही. 25 ते 30 त्यातले ग्रह तपासा: शनी, चंद्र, केतू, बुध. शनी दशमेश, चंद्र, केतू इकडे भावचलेकडे आलेला, बुध, बुध याचा अधिपती झाला. हा, आता तुम्ही पारंपरिक मध्ये अशी गडबड करता की बुधाचं महत्व नको तेवढं वाढवता, त्याची प्रायोरिटी, त्याचं वेटेज तुम्ही चुकीचं देता. बुध इथला अधिपती झाला, याचं महत्व 5व्या टप्प्यावर तुम्हाला वापरायचंय. 5व्या ते तुम्ही पहिल्याच टप्प्यावर वापराल. धनेश बुध आहे, मग तो वकील होईल. नाही नाही, असं काही करू नका. हे दोघं बसलेत ना, ते म्हणतात बुध विध नंतर बघावं, आधी आमच्याकडे लक्ष द्या. यांच्याकडे लक्ष दिलं नाही की सगळी वाट लागते, आणि ही प्रायोरिटी चुकीची शिकणं ही भानगड झालेली आहे पारंपरिक मध्ये. ते सांगतात भावेशत्व बघा. अहो बघू भावेशत्व, पण ते 5व्या, 6व्या, 7व्या टप्प्यावर बघायचं आहे मला, कारण इथे ग्रह बसलाय. भावेशत्व बघू शनीचं, पण इथे ग्रह असेल तर त्याला मी नाही महत्व देणार. हा नियम तुम्हाला कोणी शिकवत नाही. बरं, कधी तुम्हाला माझ्याकडून कळला तर तुम्ही तो नेटाने निष्ठेने वापरत नाही. इथे सगळी भानगड चालू होते. तेव्हा तुम्हाला कॅप्टन प्लॅनेट कळला पाहिजे, आणि बॉलरची मदत कधी घ्यायची, बॅट्समनची कधी घ्यायची, फिल्डरला कुठे ठेवायचं हे कॅप्टनने ठरवायचे असते. अशी पत्रकार सोडवली जाते. मी ह्याच्यात बरेच कंगोरे आहेत, म्हणजे तुम्ही अचंबितवाले एवढे कंगोरे मी त्याला ऑलरेडी सांगितले होते, आणि त्यांनी व्यवसायात पडला होता तो. तुम्हाला मी म्हणणार नाही की त्याला व्यवसायाचं रेकमेंड करा, पण तो म्हणतोय की मी करू का, याचं हो असं उत्तर देण्या इतकं सामर्थ्य. आणि मी तुम्हाला नक्की सांगतो, नक्की, की हा जर टेम्पोचा बिझनेस करू का म्हणाला तर पारंपरिक वाल्यांनी त्याला सांगितलं नाही नाही, टेम्पो काय नको, आहे शनी आणि तुळेचा मस्त शनी आहे, त्याचं काहीतरी कर, नोकरी कर, असंच सांगितलं असतं. असे माझा अंदाज. एखाद्याचा अनुभव दानगा असेल तर बोललाही असतं काही वेगळं. आता दुसरी पत्रिका मांडतो, त्याचाही तुम्ही विचार करून ठेवा, किंवा आपण एक काम करूया, दुसरी पत्रिका नंतर मांडतो. आधी मला सांगा की ह्यावर तुम्हाला कोणाला हँडरेज करून काही काही म्हणायचं आहे का? हँडरेज करा, तुम्हाला येत असेल करतात. हँडरेज, हँडरेज येतोय कोणाला करता? किंवा मला तुम्ही फ्रेम मध्ये आहात, मला असं बोट दाखवा तरी मी तुम्हाला अनम्यूट करायची परवानगी देईन. म्हणजे हँडरेजही तुम्हाला टेक्निक येत नसेल तर. काही विचारायचंय मी आत्ता बोललो तेव्हा, म्हणजे तुम्हाला असं काही म्हणायचंय की पारंपरिक मध्ये आम्ही असं नसतं केलं, असं काही म्हणायचंय तुम्हाला? म्हणू शकता ना तुम्ही ते, की नाही नाही आम्ही आम्ही बरोबर सांगितलं असतं की टेम्पोचा धंदा कर, असं काही तुम्हाला धागेदोरे सापडले होते त्याच्यात तुमच्या लेवलला? सापडले होते? आणि सापडले असतील तर हँड्रेड. हा, तुम्हा विलास पोटे, तुम्हाला दोघांना विलास पोटे तुम्हाला मी अनम्यूट करून देतोय, तुम्हाला परवानगी देतोय. हा, स्वतःला अनम्यूट करा विलास पोटे, आणि तुम्हाला तुमचं काय म्हणणं आहे ते मांडा.
तुम्ही परत एकदा म्यूट झालात, अनम्यूट करू शकताय तुम्ही. मी परवानगी दिली आहे तुम्हाला अनम्यूट करायची. विलास पोटे, हा बोला बोला. हा सर. सर पण हे याची संगती कशी लावायची? तुम्ही तुम्ही तुमच्या अनुभवाप्रमाणे सांगितलं की हे अशा रीतीने पत्रिका बीज एकाचे आणि सोडवायची. पण आता हे असं कसं हे करायची? जेव्हा पत्रिका आपण हे करतो आपल्याकडे येते तेव्हा याची संगती लावायचं असं काही नाही, जे असं तुम्ही तुम्ही की देऊ शकता का? नाही, एक लक्षात घ्या, तुम्ही पारंपरिक ज्योतिष म्हणून प्रॅक्टिस करता असं आपण एक गृहीत धरूया. तुम्ही करता का नाही मला माहित नाही, पण करता असं गृहीत धरूया. मला असं सांगा की तुम्ही काहीतरी भाषा तर केलंच असतात का नाही? तुम्ही बोलला असतात का नाही काहीतरी पत्रिकेवर? मग ते काय बोलला? आता मी माझी संगती तर मी तुम्हाला अगदी आरामात सांगू शकतो, अगदी आरामात. माझं म्हणणं तुमची कुठे चूक होत होती पारंपरिक, मी म्हटलं त्याप्रमाणे. तुम्ही म्हणाल की तुम्ही म्हणता त्या प्रक्रियेने आम्ही जातच नाही मुळात पारंपरिक मध्ये, व्हेरी गुड. तर मला तुमची आयदर प्रक्रिया सांगा की वेगळी असेल तर, आणि वेगळी नसेल तर तुमचे किती अडचणी आल्या हे मी तुम्हाला दाखवून दिलं की तुम्ही फरफटत गेला असता शनीकडे, असं माझं म्हणणं आहे ना तुम्हाला. तर बोला विलासजी, तुम्हाला काही वेगळं हा सर, नाही वेगळं काही नाही. म्हणजे काय हा होतं, आमची दिशा अशी, माझी दिशा अशी असते की नोकरीच्या संदर्भात जसं तुम्ही बोललेत ना, शनीश बरोबर आहे. बघून आम्ही शनी समजा आहे बर, शिक्षणामध्ये, तर तसं आम्ही नोकरीचं लावलेलं असतं. सांगितलं बरोबर आहे. आता एक तुम्हाला गंमत सांगतो काय झाली आहे ती, की यांनी नोकरी केली नाही, फॅक्ट आहे. परंतु त्यांनी एक गोष्ट केली, शनी नोकरीच्या स्थानात आहे, सातत्य काहीतरी तर करेल. शनी अनुभवाचा कारक ग्रह हे तर नक्की आहे, बरोबर. शनी अनुभवाचा कारक आहे. तो विलास पोटे, तुम्हाला अनम्यूट ठेवू शकता तुम्हाला स्वतःला थोडा वेळ. तुम्ही मला उत्तर, मी विचारतो त्याची उत्तर द्या. शनी अनुभव समृद्धी, अनुभवातनं आलेलं ज्ञान दाखवतो का दाखवत नाही? शनी दाखवतो ना. हा, मग शनी 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 षष्ठात आहे. मग त्यांनी केलं काय माहितीये का? तो जे म्हणतो ना की मी उत्तम ड्रायव्हिंग करतो, मला मोटरबद्दल चांगली माहिती आहे मेकॅनिझमची, ती त्यांनी मित्राकडे गॅरेजमध्ये जाऊन, तो पडलेला असायचा, पगार नाही मिळाला, नोकरी नाही केली, पगार 1 रुपया सुद्धा मिळाला नाही, फुकटामध्ये अनुभव घ्यायला तो मित्राच्या गॅरेजमध्ये 2 वर्ष जात होता, पडला होता तिथे जाऊन, दुसरं काही करत नसे. मग हे अनुभवाच्या अंती मिळालेलं ज्ञान ते कुणी दिलं? शनीनी. मग तुमचं हे लॉजिक चुकलं नाही की तो नोकरी करायला पाहिजे होती, नोकरी स्वरूपाचा अनुभव घेतला त्यांनी, बरोबर. तर ते ते आता हे कसं आहे, तो नोकरी करू नाही शकणार, तो तिकडे धनस्थानी ग्रह आहेत, ते काय म्हणतील, यातली फुकटातलं काय, किती वर्ष फुकटातलं करणार? म्हणून त्याला तो प्रश्न होता की मी करू काय? मला फुकटात 2 वर्ष ठीक आहे, पडलो तिकडे, आयुष्य पडू शकतो का? मी नाही पडू शकत, असा त्याचा अर्थ आहे. आणखीन कोणाला काय? आपल्या मोरेश्वरची तुम्हाला मी अनम्यूट करायची परवानगी देतोय. हा बोला. धन्यवाद सर. नमस्कार. मी असा विचार केला असता की तुम्ही म्हणताय तसं बरोबर आहे, शनी पहिल्यांदा दशमाचा भावेश जो षष्ठात पडला म्हटल्यावर पहिल्यांदा मनामध्ये येणार, पण त्याचबरोबर सप्तमाचा पण जो स्वामी आहे मंगळ, तो पण षष्ठातच आहे. त्यामुळं एकदा त्याला चान्स पण मिळणार की व्यवसाय करण्याचा चान्स पण मिळणार. पण हे दोन्ही बघण्याआधी एक अष्टक वर्ग नावाचं एक टूल आहे, त्याच्यामध्ये जर सप्तमाला आणि षष्ठाला जर दोन्ही ठिकाणी जर समसमान गुण असले असते तर त्यांनी तुम्ही म्हणता तशी सर्व्हिस इंडस्ट्री पकडली असती. पण मी एवढ्यापर्यंत पोहोचलो नसतो. तुम्ही जे सांगितलंय की तो फक्त ट्रान्सपोर्टचा धंदा कर आणि त्याच्यात यश मिळेल. फक्त त्याला सांगितलं असतं की तुला सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये, म्हणजे तू मॅन्युफॅक्चरिंग काही करू शकणार नाही, पण सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये जाऊ शकणार, इथपर्यंत मी पोहोचलो असतो. पण तुम्ही जे पुढचं जे सांगितलं त्याच्यामधनं मला जे आहे ते नवीन कळालं. आता तिथे ना तुमच्या या तर्काची दिशा आहे ना, याच्यातल्या 2 अडचणी सांगतो मी तुम्हाला. तुम्ही स्क्रीनवर आहात तर मला सांगतो तुम्हाला. तुम्ही शनी दशमेश आहे, ते मीच तुम्हाला सांगितलं की दशमेश आहे, पण तुम्ही गडबड कुठे झाली माहितीये का? भावेशत्व, शनीला असलेलं दशमाचं आधिपत्य, शनीला असलेलं राजयोग कारकत्व, याचं वेटेज आणि प्रायोरिटी तुमची आता बोलला तेव्हा सुद्धा ती चुकीची ठरते. कारण दशमात ग्रह असेल ना तर त्याचं महत्व जास्त, आणि दशमात ग्रह नसेल
तर तुम्ही आता अष्टक वर्गाचा अभ्यास केला म्हणून तुम्ही तिकडे वळलात. मी कुठे वळणार माहितीये का? दशमात ग्रह नसेल तर मी म्हणणार सोर्स ऑफ इन्कम मी आता बघणार सेकंड हाऊसवरनं. दुसरी एक तुमच्या ह्याच्यात असं तुम्ही म्हणालात की दशमाचे दशम म्हणून सप्तम म्हणालात तर तुम्ही, बरोबर ना? सप्तमाचं महत्व दशमाचे दशम. पण मला सांगा, दशमाला जर मी प्रायोरिटी द्यायला तयार नाहीये तर दशमाच्या दशमाला का देईन मी? का देईन? हे लॉजिक काय त्याच्या मागे? मुदलामध्ये माझा नातेवाईकच नाही तर त्याचा नातेवाईक काय शोधेन मी? नाही ना शोधणार. म्हणजे ते शोधणार नाही, म्हणजे लॉजिकली ते चुकीचं होईल. बरोबर? म्हणजे सप्तमाकडे तुम्ही वळूच नका. पण जेव्हा धनस्थानाचे ग्रह म्हणतात की हा सोर्स ऑफ इन्कम इझिली, सेकंड हाऊसचं महत्व काय आहे? इझी मनी, भरपूर पैसा. तर तुम्हाला तिथे देणारे ग्रह जर इंटरप्रिट करता आले, मिथुनेचा हर्षल चंद्र नेमकं काय करेल हे समजलं तर तुम्ही जाल कशाला दुसऱ्या मार्गाला मला सांगा? का जाल? म्हणजे तुम्ही त्याला नोकरीचा सल्ला दिला, तो कुठेतरी ड्रायव्हरची नोकरी केली असतील त्यांनी कदाचित, तर आत्तासारखे 3 टेम्पो घेण्या एवढा पैसा मिळाला असताना का त्यांनी? नाही. मग समजा आपण गृहीत धरू आजच्या वर्गात तो असं सांगतो तुम्हाला की 7 आणि 6-7 स्थानं बलवान आहेत. तुम्ही म्हणता की मी त्याला नोकरीत जायला सांगितलं असतं. मग गडबड कुठे झाली असती माहिती का? की जो माणूस लाखो रुपये कमवणार होता त्याला तुमच्या पद्धतीमुळे तुम्ही नोकरीला बांधलं असतं. मी असं नाही म्हणणार की नोकरी त्याला जमली नसती, जमली असती, पण तो ड्रायव्हर झाला असता. आजही तो ड्रायव्हिंग करायचा पण स्वतःच्या टेम्पोवर. आणि ते स्वतःच्या का करायचा? तर सेकंड हाऊस मधले ग्रह वापरले मी म्हणून. आता पुढचा एक नियम काय सर्वांनी लक्षात ठेवा, ग्रह आपल्या कर्माने वापरायला सुरुवात केल्यावर ते फळ द्यायला लागतात. तुम्ही असं नाही त्याला गायडन्स देऊ शकत की तुझा ग्रह चांगला आहे जातो. नाही नाही, तसं नाही. तुला बॅकग्राऊंड पाहिजे, तुला वापरायचं सुरुवात केली पाहिजे, सुरुवातीचं फळ अनुभवलं पाहिजे पहिलं. आणि अनुभवल्यावर माझा गायडन्स टाइम टेबलानुसार तू वापरू शकतोस आणि तो निर्धोक वापरू शकतोस, असा त्याचा अर्थ आहे. त्यामुळे तुमचं पद्धत चुकत नाही, पण लाखो रुपयाच्या माणसाला तुम्ही हजारावर कृपा करून उगाच कोणीतरी हॅलो उगाच कोणीतरी स्वतःला अनम्यूट करू नका. अहो, महत्वाच्या विषयावर तुम्ही स्वतःला अनम्यूट करू नका उगाच, डिस्टर्ब होतो आवाज इथे. तर बरोबर आहे तुम्ही जे बोललात त्यावर माझं लॉजिकल एक्सप्लेनेशन पटलं का तुम्हाला? बरोबर आहे, बरोबर आहे. आणखी प्रकाशजी मी तुम्हाला अनम्यूट करायची परवानगी देतो. मला ना एक्झॅक्टली हीच चर्चा अपेक्षित होती आज, एक्झॅक्टली ही चर्चा. कारण नाही तर काय होतं, मीच माझ्यातर्फे बडबडत राहणार, त्याला काही तसा अर्थ नसतो. तुम्हाला मी अनम्यूट करायची परवानगी दिली आहे. प्रकाश बोला. सर नमस्कार. मला जर ही पत्रिका आली असती तर मी त्याच्यावर फलित असं केलं असतं की लग्नेश कुंभ रास आहे, लग्नामध्ये दशमामध्ये कुंभ रास आहे, बरोबर, आणि भाग्य शनी आहे, आणि भाग्य शनी हा सप्तमात षष्ठामध्ये पडलेला आहे, आणि लग्नी गुरु आहे. म्हणजे ह्या व्यक्तीला शिक्षणाची आवड आहे, शिक्षण शिकवण्याची आवड आहे, म्हणून मी ह्या व्यक्तीला सांगितलं तुम्ही शिकवण्या काढा, क्लासेस चालू करा, असा मी सल्ला दिला असता. आणि धनामध्ये चंद्र हर्षल ह्या 2 ग्रह असल्यामुळे त्यांना मी सजेस्ट केलं असतं की तुम्ही अधूनमधून लॉटरी तिकीट खरेदी करा, कारण त्यामुळे अनपेक्षित लाभ घडण्याची शक्यता आहे. तर हे कितपण चूक आहे की बरोबर आहे तुम्हाला वाटतं? नाही, अहो तुम्हाला सांगतो काय माहिती काही ते 2-3 गडबडी झाल्या. मग अशी कसं मी सांगितलं त्यांच्या ह्याच्यात तुम्ही ना काय होते, पारंपरिक पगडा येतो तुमच्यावर. तुम्ही करताय काय माहिती का, भावी शत्रूला तुम्ही पहिल्या प्रायोरिटी देताय. तुम्ही म्हणताय शनी भाग्येश आहे, शनी दशमेश आहे, पण तो जो ग्रह बसलाय पैसा द्यायला त्याच्याकडे तुम्ही सरळ सरळ दुर्लक्ष करताय चंद्र हर्षलाकडे, सरळ सरळ. तुम्ही काय म्हणताय माहितीये का थोडक्यात, की मला ज्या घरात मी राहायला गेलोय तो आग्रहातिथ्य करणार आहे ना माझं. तुम्ही काय सांगताय माहितीये का, की घरात तुझ्या आलोय खरं मी, पण मला तुझ्या घराचा मालक आहे तर तो त्याच्याशी मी बोलतो. त्याच्याशी कशाला बोलायचं आहे? मालकी आहे ती शेवटी वापरायची. शनीचं भाविशत्व म्हणजे दशमेश असणं मी वापरलं का नाही वापरलं लक्षात ठेवा. सोर्स ऑफ इन्कम तो सातत्यपूर्ण देईल असं वापरलं ना मी. आणि तुम्ही तो शिकवेल विकवेल म्हणालात ना, तर तो काय सांगू तुम्हाला, ही व्यक्ती का बरं गॅरेजवाल्याकडे 2 वर्ष नुसतं पडून का राहील, ड्रायव्हिंग काय शिकेल? 10वी मध्ये 10वी म्हणजे 11वी, त्यावेळेला 11वी असा प्रकार होता. 11वी मध्ये
दोनदा नापास झालेली व्यक्ती आहे, तर ती कसं शिकवेल दुसऱ्याला काही? तिचं शिक्षणात गती शून्य आहे त्या माणसाची. मग आपण जेव्हा त्याला विचारतो, आणि हे विचारायला काही अडचण नाही की तू काय शिकलाय, तो म्हणतो नाही शिकलो काही नाही, मला ड्रायव्हिंग येतं, मला मोटर मेकॅनिझमचं चांगलं ज्ञान आहे. आता मला ते ग्रह दिसतात कुठले, धनस्थान जे वापरणं शक्य आहे. मी काय सांगितलं मग, अशी कर्माने ग्रह वापरायला सुरुवात केल्यावर पत्रिका उमलायला लागते. तुम्ही स्वतःच सांगितलं की दशमेश कुठे आहे, त्यांनी नाही काम बघणार. तो म्हणतो तू वापरायला मला दशमेश सांगतोय, पण मला येतच नाही ना ती गोष्ट शिकवण्याची. असं नाही का प्रश्न? सो तुम्ही कर्म सक्षम आणि कर्म साक्षी झाल्याशिवाय भविष्य उलगडायला सुरुवात होत नाही. आणखीन कोणाला काही हातवर करायचं आहे? विलासजी तुम्हाला परत विचारायचं का? मगाचा हँड रेज केलाय मगाचा. राघवेंद्रजी तुम्हाला करू का? करतो तुम्हाला, तुम्ही केलायच मगाशी. हा राघवेंद्रजी विचारा. हो, विचार. नमस्कार गुरुजी. नमस्कार. 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 मला विचारायचं होतं कुंडलीबद्दल. ह्या कुंडलीचे विश्लेषण केला. आता द्वितीय स्थानात जे चंद्र मिथुन आणि हर्षल पण मिथुन राशीत आहे दोन्ही. नजर पहिल्यांदा आमची तिकडे गेली असती आणि राशी स्वामी बुध भाग्यस्थानी मकर राशीत. रवी बुध शुक्रकडे पण गेला असता नजर. उशिरा शनीकडे गेला असता. आता बरंच मी समजू लागलो की दशम, द्वितीय आणि षष्ठ हे सोर्स ऑफ इन्कमला बघायचं असते. हा, वेल पण माझा नजर एकदम रवी बुध शुक्रकडे गेलं असतं आणि गुरुला पण गेलं असतं का? म्हणजे प्रथम स्थानी आहे असल्यामुळं पंचम, 5व्या स्थानी, 7व्या स्थानी, 9व्या स्थानी त्याची नजर पडते. कोणाचे? गुरुची. हा, 5, 7, 9 बरोबर. म्हणून जास्ती रवी बुध शुक्र आणि चंद्र हर्षलला अभ्यास करून मी काय ना काय तर सांगितलं असतो. पण आता नापासच झाला, हे कसं म्हणजे नाही ते आता तो शिक्षण विभाग आपल्याला वेगळा अभ्यासाला लागेल. हे बघा, तो माणूस सांगतोय ना समोर बसून तुम्हाला, तुम्ही कशाला डोक्याला ढवायचंय तो नापास झाला का पास झाला नाही का? तुम्हाला असे विचार पडतो पीएचडी झाला असेल का? तो सांगतोय ना समोर की मी शिकलेलो नाहीये. मग जो सांगतोय तिथे कशाला डोकं लाढवायचं? एक गोष्ट. बरं, समजा तुम्ही म्हटलात ना, त्यात तर तुम्ही आणखीन दुसरा टप्पा क्रॉस केलात की प्रायोरिटी तुमची चुकली. म्हणजे किती चुकली माहितीये का? तुम्ही भाविषत्वाला महत्व दिलं हे तर मला कधीच मान्य होत नाही. तो ग्रह असताना बुधाकडे बघण्याचं काहीही कारण नाही. बरं, बघताना मी बुधाला रोल काय दिला तुम्हाला आठवत आहे? बुधाला काय रोल दिला मी? संचयात्मक कार्य करेल बुध. संचयात्मक काय केलं? एकाच कंपनीत रंगाचे अनेक डबे घेऊन टेम्पोत भरून, टेम्पो मोठा होता त्याचा, टेम्पोत भरून संचय झाला. पैसे कशाने जास्त मिळतात? 10 डबे नेले तर पैसे नाही मिळणार त्याला. तो 2000 डबे नेत होता म्हणून पैसे मिळत होते त्याला. तर ते संचयाचं कारकत्व धनाशी जोडलं गेलं. बुध भाग्यस्थानी आहे म्हणून. आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा, बुध, रवी आणि शुक्र जर वापरलेत ना तुम्ही, त्याचे कार्यक्षेत्र तो कंगाल झाला असता का? त्याचं कारण सांगतो मी तुम्हाला. बुध, शुक्र आणि रवीच्या क्षेत्रात तो गेला असता तर तो कंगाल झाला असता. कारण भाग्यस्थान हे दशमाचं व्ययस्थान आहे. ते सोर्स ऑफ इन्कमला फायद्याचं नाहीये. अच्छा. तर ते पैसे मिळणं. आता मगाशी कोणतरी म्हणाला लॉटरी इज नॉट अन ऑथराइज्ड सोर्स ऑफ इन्कम. असं होतं का? मी काय नोकरी वगैरे करणार नाही, मी लॉटरीची तिकीट काढेन, नाही चालणार ना करून. आज लागेल तर 25 वर्षांनी दुसरी लॉटरी लागेल, तोपर्यंत काय करायचं? लॉटरी हा ज्योतिषशास्त्रामध्ये तो असं म्हणतात की अचानक धनलाभ होईल का? पण सोर्स ऑफ इन्कम, नोकरी, व्यवसाय आणि लॉटरी असे प्रकार उपलब्ध नाहीत ज्योतिषशास्त्रामध्ये. बरोबर. त्यामुळे तुम्ही तो दुसरा टप्पा गाठलात की तो बुधाकडे, मग तो भाग्यात आहे, मग त्या गुरुची दृष्टी आहे. मला सांगा, दृष्टी गुरुची का बघायची याच्यामध्ये? का वाटलं तुम्हाला गुरुची दृष्टी बघायला पाहिजे असं का वाटलं? प्रथम स्थानात आहे, काय ना काय तर तो फल देणार. काय करेल? पण काही ना काही देणार. म्हणजे धनाशी काय संबंध आला सांगा बरं? 5, 7 आणि 9 धनाशी काय संबंध आला गुरुचा? धनाची संबंध नाही आला. बरोबर आहे.
आता गंमत सांगतो शिक्षणाच्या तुम्हाला. संबंधाला हा पंचमहादृष्टी आहे. मग तुम्ही म्हणाल की याला बुद्धी होती का? आपण ना असे चुकीचे विचार असतात की बुद्धी असते ती फक्त BCom MCom PhD होण्यामध्ये असते, असं आहे. तसं नाहीये. हा माणूस मोटर मेकॅनिझम मधलं तिथे पडून उत्तम शिकला, उत्तम. हा, त्याच्यानंतर ड्रायव्हिंग तो उत्तम शिकला. ही बुद्धीच आहे ना हो शेवटी. गुरुनी पंचमहादृष्टी ठेवली, सप्तमावर ठेवली, नवमावर. आता दुसरं एक असं लक्षात ठेवा की 5चा 9चा धनाशी काय, पण गुरुनी काहीच केलं नाही का त्याच्यासाठी? तर केलं. ते असं केलं की तनुस्थानी आहे ना गुरु, तो भजन चांगली म्हणायचा. भजन, गुरु म्हणजे भक्तिभाव, चंद्र म्हणजे मृदू आवाजामध्ये मृदुता. हा, आणि असं तो काही सिंगर नव्हता, पण आम्ही त्याला भजन चांगलं म्हणायचं. त्याचे नातेवाईक गोळा झाले की म्हणायचे ते तुझं ढोलकर ढोलकर ते भजन, ते म्हणते गाणं. भजन नाही म्हणते ना, गाणं. याचा अर्थ गुरुचा सोबरनेस, सॉफ्टनेस त्याच्या व्यक्तिमत्वात आला होता. आणि खरंच सोबरनेस सॉफ्ट होता. नाहीतर टेम्पो ड्रायव्हर तुम्हाला असे उर्मट वाटतील ना, तुम्हाला बघायला गेलं तर. तो उर्मटपणा, ते व्यक्तिमत्वाचा विचित्रपणा त्याच्यात नव्हता, कारण गुरु लग्नी होता. मग गुरु लग्नी आहे ह्याचं फळ सांगायचं असतं. तो 5चा 9 कुठे बघतो याला महत्व नाही तिथे, कारण ते ध्यानाचं स्थानच नाही 5चा 9 म्हणून. प्रश्नाप्रमाणे नाही, संबंध नाही संबंध. असंबंधित गोष्टी वापरायला घेणं, इथे प्रायोरिटी चुकते आपली. आणि आपण ती यासाठी घेतो की मला माहित आहे गुरु 5चा 9 दृष्टी आहे. बरं, एवढं करून 5वी काय करते, 7वी 9वी याचं डिफरन्शिएशन मला माहित आहे का? तर नाही, ते मला माहित नाही. 5वी सेम, 7वी सेम, 9वी सेम. तर माझ्या क्लासमध्ये मी 5चा 9चे इतके बारकावे सांगतो की तुम्ही अचंबित व्हाल ऐकून. 5वी काय करते, 7वी काय. आणि ह्याला म्हणायचं घटकांचे कंगोरे शिकणं, घटनेचे कंगोरे विभाजित करणं आणि त्याची जोडाजोडी करणं. ही दुसरी पद्धत. मी जी दुसरी पद्धत सांगतोय ती तुम्हाला एक गमतीचा भाग म्हणून सांगतो. ती पद्धत मी एक्सप्लेन करेन का नाही मला माहित नाही. अजून कोणाला काही? शरदजी तुम्हाला विचारायचं, मी अनम्यूट करतो तुम्हाला, कारण तुम्ही हात. शरदजी आपण बोला, अनम्यूट करा स्वतःला, विचारा. नमस्कार सर. नमस्कार. तर म्हणजे तुम्हाला म्हणजे असं सांगायचं आहे की धनेशला नंतर बघा, आधी धनस्थानात जे ग्रह बसले त्यांना आधी पकडा. आणि दुसरा प्रश्न माझा, बरोबर, अगदी बरोबर, कन्क्लुजन काढलं ते बरोबर आहे अगदी. दुसरा प्रश्न सर असा आहे, जर भावात भावत नियमाच्या अनुसार आपण समजा बिझनेस सप्तमातून बघतो आणि सप्तम स्थानात जो अधिपती आहे मंगळ, तो त्याच्यात व्यय स्थानात आहे. मग बिझनेस मध्ये त्याचं प्रॉफिट होईल म्हणजे असं लॉजिक आपण धरू की कसं होईल? म्हणजे नुकसान नाही, नुकसान काय, तो अहो तो कंगाल झाला असता. हे बघा, लक्षात ठेवा, तो जर मुळात मी तुम्हाला मगाशी काय सांगितलं, दशमालाच जर जोर नाहीये, खुंटीमध्ये दशमालाच जर खुंटी नाहीये, तर ते जातं हलवणार. दशमाचे दशमा बघताच कशाला तुम्ही? ती खुंटी हलतच नाहीये, जातं. भावाचा भाव बघावा, बरोबर आहे, पण तो केव्हा बघावा ह्याचं तर्क आहे ना शेवटी काहीतरी. एक सोपं गणित सांगतो. दशमात ग्रह आहे, त्याचा व्यवसाय त्याला करायला तुम्ही रेकमेंड करताय. दशमाचा दशमेश जो भावेश आहे, सप्तमात ग्रह नाहीये, दशमाचा दशमेश आहे, त्याचा या दशमेशाशी नवपंचम योग झालाय, तर तो कॉन्ट्रीब्युटिंग फॅक्टर नक्की झाला असता. पण इथे मुदलामध्ये दशमाचंच काही नाही, तर दशमाचं दशम का बघायचं, असा अर्थ आहे. भगवान पटवर्धन तुम्ही अनम्यूट करून देतो तुम्हाला, तुम्ही कारण विचारा. भगवानजी तुम्ही विचारा. तुम्ही पारंपरिक मध्ये ट्रॅकवर या. भगवान पटवर्धन तुम्हाला मी अनम्यूट करायची परवानगी दिलेली आहे, तुम्ही अनम्यूट करून घ्या स्वतःला, नाही तर मग कोणाला काही नाही. त्यांना मला वाटतं तो हँड रेज झालाय त्यांचा, पण त्यांना अनम्यूट करता येत नसेल, आय डोंट नो. भगवान पटवर्धन तुम्हाला मी करून दिलाय अनम्यूट. अनम्यूट करा स्वतःला आणि तुम्हाला काय भाष्य करायचं ते करा, हरकत नाही. तर मला असं वाटतं की दुसरी पत्रिका मी तुम्हाला जस्ट शेअर करतो.
आणि शेअर करून तुम्हाला मी अजित देसाई, तुम्हाला मी अशा तरी नाही देते की तुम्हाला तर माझं तत्वज्ञान आता बाय हार्ट आहे. म्हणजे तुम्हाला काही त्यात वेगळं काही मी सांगायचं आहे असं काही नाही राहिलेलं त्यात. तर मी पत्रिका शेअर करतो. ही पत्रिका बघा. आणि काय होतं की तर तुम्हाला मी हा म्यूट करायची परवानगी आता सुद्धा देऊ शकतोय ना, लक्षात ठेवा. मी देऊ का परवानगी? ही पत्रिका बघा आधी तुम्ही. हा पण पुरुषाची आहे, 4/4/54, 14/4 अमरावती. आता हा काय करतोय? सोर्स ऑफ इन्कम, बाकीचं बरंच बघण्यासारखं आहे, खूप जास्त आहे बघण्यासारखं. सोर्स ऑफ इन्कम काय करतोय कोणी सांगितलं? आता आता इथे ग्रह आहेत की नाही, इथे कमीत कमी चंद्र आहेत. मेष राज चंद्र शुक्रांना वापर करावा लागेल. मी मंगळाकडे जाणार नाही. मंगळाचा जागा मी असा सोडेन की सोर्स ऑफ इन्कमच्या कारक ठिकाणचे ग्रह मी वापरेन आणि या स्वरूपाच्या नोकरीमध्ये तो जाऊ शकेल. कारण इथे हा जो ग्रह तो नोकरीचा स्थानात पडला आहे. हा इन्कम त्याला सातत्यपूर्ण होण्याचा योग आहे. हे बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. तर मुरेश्वर, तुम्हाला काही बोलायचं करता येईल मला? मुरेश्वरजी, आपण बोला काही. ह्या पत्रिकेवर भाष्य करायचं तर करा तुम्ही. हा, याच्यामध्ये दशमामध्ये आता चंद्र आणि शुक्र आहेत. हो. हे परफ्यूम किंवा रसाशी रिलेटेड, फळांशी रिलेटेड, ह्याच्याशी रिलेटेड असल्यामुळं हे तशा टाईपच्या कंपनीमध्ये काम करत असतील. बर बर. म्हणजे आता फळांचे रस वगैरे, टेट्रापॅक वगैरे बनवतात, ज्युसेस बनवतात, कोल्ड्रिंक बनवतात. बरोबर. अशा पद्धतीने आता मी तुम्हाला एक प्रतिप्रश्न विचारतो की हे तुम्ही बरोबर सांगताय की हे रसाचे कारक आहेत, जलतत्वाचे कारक आहेत, दोन्ही बरोबर आहे तुमचं म्हणणं. पण रस या गोष्टीलाही मेषरस मदत करते का? ती अग्नितत्वाची, ती आठवूनच टाकेल सगळ्या गोष्टी. ती आहे रसाची कारक. हा, म्हणजे ते रस म्हणजे त्याचं प्रोसेसिंग की बुवा आमरस वगैरे घट्ट बनवतात. पण मग ती अशा कंपनीत तो नोकरी करतोय असं तुमचं म्हणणं? हा, नोकरी करत असेल. हा, बरोबर आहे, बरोबर आहे. हा, नाही, आता गंमत बघा काय आहे. आपलं तत्व असं आहे की ते हा जो मेष राशी आहे ना, याची सुद्धा मान्यता त्याच्या नोकरीच्या स्वरूपाला लागते. चंद्राची सुद्धा लागते, शुक्राची सुद्धा लागते. तुम्ही म्हणाल की चंद्र शुक्र मी पकडले आणि मेष राशी इग्नोर केली तर तुमची दिशा चुकणार आहे. तर मेषेचं काय म्हणणं आहे? मेषेचा बीजगुण, अर्थात तुम्हाला बीजगुणांचा अभ्यास नाही तुमचा, परंतु तो संशोधनाचा विषय म्हणून माझ्या विद्यार्थ्यांना 2 मिनिटात सांगता येतं की या मेषेचा जो बीजगुण आहे तो सिक्वेन्सिंग आहे. म्हणजे नंबर, लाईन, सिक्वेन्स. आता ह्याला तुम्ही चंद्र शुक्र जोडा. चंद्र शुक्र असं कुठल्या कार्यक्षेत्रात असतात की जिथे नंबरिंगला महत्व आहे, जिथे सिक्वेन्सला महत्व आहे. काय शुक्राची कारकत्व बघा बरं काय काय आहे. कॉस्मेटिक्स बरोबर सांगितलं तुम्ही, फळांचा, परफ्युम्स आहेत. पण किती आहेत कारकत्व? किती आहेत परफ्यूम? ते थोडा तो त्याला आपण म्हणू की ते थांबवा. आणखीन काय कारकत्व आहे शुक्राचं तुम्हाला माहित आहे? लक्झरी आयटम. पण असं कुठला शुक्राचं कारकत्व आहे की ज्या नंबरिंगला जवळ आहे? असं काय आहे कारकत्वामध्ये शुक्राच्या की ज्याच्यामध्ये नंबरिंग, सिक्वेन्स, क्यू, लाईन याला महत्व आहे? कारकत्व म्हणतोय शुक्राचं, कारण शुक्राला याचं अप्रुव्हल घ्यावंच लागणार आहे. तुम्हाला एक माहिती आहे का? शुक्र नोटा नाण्यांचा म्हणजे करन्सीचा कारक आहे. माहिती आहे तुम्हाला का? माहिती नाहीये तुम्हाला? ते माहिती आहे? द्रव्याचा कारक, लक्ष्मीकारक. नाही 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 नाही, असे जनरल शब्द नाही वापरायचे. नोटा आणि करन्सी. आरबीआय ज्या नोटा छापतं, टांगसाळीमध्ये जी कॉइन्स होतात ती शुक्राच्या अंमलाखाली येतात. ते असे जनरल शब्द लक्ष्मीकारक, पंचमध्ये असलं काही नाही करायची गडबड. करन्सी इज कंट्रोल्ड 100% बाय व्हीनस. मग हे जर माहीत नसेल तर नोटेवर नंबर असतात का नाही? हे पब्लिकचा कारकग्रह आहे का नाही? जसा तो पाण्याचा, दुधाचा का, तर पब्लिक येतं. नोटा नाणी आहेत आणि तिथे नंबरिंग, टोकन नंबर कुठे दिला जातो? टोकन नंबर बँकेत. हा, आता हा माणूस बँकेत काम करतोय आणि याने नोकरी म्हणाला मी ऍप्लिकेशन केलंय बँकेत, तर मला तो BSc झाला. हा माणूस शिकलेला BSc आहे.
तो म्हणाला मला बँकेत ऍप्लिकेशन केलं लागेल का? हा आत्ता लागेल म्हटलं. 100% बँकेत नोकरी लागेल. कारण शुक्र चंद्र आणि हा मंगळ नोकरीच्या स्थानात. बरं नुसतं नोकरीच्या स्थानात नाही, तो गुरुच्या राशीत, गुरु लाभस्थानी, गुरु बँकिंग, हे जे ट्रान्झॅक्शन आहे बँकिंग त्याचा कारक गुरु आहे लक्षात ठेवा. आणि तो ह्या दशमाच्या धनस्थानी आहे, तो लाभस्थानी आहे, तो षष्ठेश आहे ना. त्याचा अर्थ मंगळ त्याच्या राशीत पडला. हा आता तुम्ही भावेशत्वाचा ग्रह मी वापरला, तो कसा वापरला? गुरु नाही वापरला. गुरु कुठे पडलाय, गुरु काय करतो, गुरु दशमाच्या धानात आहे असा वापरला मी गुरु आत्ता. मी असं नाही म्हटलं षष्ठेश आहे, नाही नाही, तो षष्ठेश म्हणून काय करेल असं मला सांगायचं. हिज प्लेसमेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट. इनफॅक्ट 85% इम्पॉर्टंट. तर त्यामुळे आपल्याला ह्याच्यात बऱ्याच गोष्टी बघता येतात अफाट. म्हणजे तुम्ही अचंबित व्हाल एवढ्या तपशिलाविषयी याच्या आयुष्याचा आराखडा मी त्याच्यात देखत पुढच्या 20 मिनिटात त्याला सांगितलं हे असं, हे असं, हे असं, हे असं आहे. सगळं सांगितलं. त्याचं प्रेम प्रकट होईल का, ती मुलगी कुठे असेल. अहो ते चंद्रशुक्र म्हणजे प्रेमविवाहाचं प्रवृत्ती आहे या माणसाची. तो प्रेमविवाह ऑफिसमध्ये, इथेच तो प्रेमविवाह करणार आणि त्यांनी एक्झॅक्टली ऑफिसमधल्या मुलीशी लग्न केलं. इतक्या तपशिलात तुम्हाला जर शुक्र चंद्र आणि मेष रास कळली. आता मी गेलो का हो या स्थानाकडे गेलो मगासारखा, कारण इथे ग्रह दिसले म्हटल्यावर सोर्स ऑफ इन्कम स्टार्ट्स हिअर. सो आय नीड नॉट स्विच ओव्हर टू सेकंड हाऊस, नीड नॉट. पण आपण लॉजिकली नाही नाही, तो धनेश्वर रवी आहे असू दे, मग त्याचा वेगळा कंगोरा जोडा की रवी आहे, मग त्याची नोकरी सरकारी असू शकेल. म्हणजे बँक, नॅशनलाइज बँक आहे ना, सरकारी आहे ना ती. तर अशा तऱ्हेने तुम्हाला ती जोडाजोडी. हे बघा, हे ग्रह सोडून कुठेही धावपळ करायची नाही. बाकीचे फक्त त्याचे असिस्टंट आहेत एवढं लक्षात ठेवा, फक्त असिस्टंट. तर त्याच्यामुळे अशा तऱ्हेने तुम्ही जर पत्रिका अनालाइज केले, मी तर त्याला दिवस सांगितला, बँक जॉईन करण्याचा दिवस लिहिला बघा इथे दिवस 19 आणि 20 ऑगस्ट 1975. एक्झॅक्टली या दिवशी त्याला बँकेचा जॉब लागलाय. एक्झॅक्टली या दिवशी. मी खूप आधी नाही सांगितलं लक्षात ठेवा. एक 10 दिवस 15 दिवस आधी सांगितलं असेल. तो म्हणाला की मला नोकरी लागेल का, मी प्रयत्न केलाय, माझा इंटरव्ह्यू झालाय. म्हटलं 100% इंटरव्ह्यूचा कॉल तुला येणार, हे म्हणजे ती लागणार आहे. कारण हा भेटलाच मला ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात या वर्षी. हा तुम्ही आवाज म्यूट करा. उगाच तुम्ही आवाज स्वतःचा अनम्यूट करू नका, तुमच्या घरचे आवाज येत आहेत. तर आता तुम्हाला कोणाला काही हँडरेज करायचंय नाही तर मी तुम्हाला एक झलक दाखवली की आणि तुम्ही खूप छान मला कॉन्ट्रीब्युट केलं की आहे की तुम्ही सांगितलं की आम्ही विचार काय केला असता. ओके, तो विचार चुकीचा नाही, त्याची प्रायोरिटी चुकीची आहे. तुम्ही दशमाचे दशम बघता, ह्याच्यात चूक नाहीये काही, ते का आणि केव्हा बघायचं इथे चूक आहे. आणखीन कोणाला काही हँडरेज करायचंय तो तुम्हाला पटवर्धन, तुम्हाला मी अनम्यूट करायची परवानगी दिली आहे, पण तुम्ही तो करूनही शकत आहात. भगवान पटवर्धन, तुम्ही अनम्यूट करा स्वतःला. कोणाला आणखीन काही बोलायचंय? नाही तर अर्थातच मला पहिलं मी रेकॉर्डिंग थांबवणार, म्हणजे आपल्याला ओपन डिस्कशन करता येते. काही जणांना संकोच वाटतो की मी माझं काही चुकलं काही तर मी माझं तुम्ही बिनधास्त तुमचं म्हणणं मांडा, काय चुकण्या वेगळ्याची काय भानगड नाही. आपल्याला ज्योतिषशास्त्र सायंटिफिक, तर्कनिष्ठ आणि प्रचितीजन्य करायचं आहे, तरच ज्योतिषाची प्रतिष्ठा उंचावेल. नाही तर मी 40 वर्ष शिकलो, ही एकच गुणवत्ता तुम्हाला सांगत बसायला लागेल की 40 वर्षाचा अभ्यास आहे, पण समोरचा म्हणजे तुमची 40 मिनिटाचा पण अभ्यास मला वाटत नाही, असं नाही होता कामा, असं माझा कटाक्ष आहे. तुम्ही म्हणता मी 30 वर्ष करतोय ज्योतिष, तर तुमच्या गुणवत्तेत ते दिसलं पाहिजे आणि म्हणून ते तुम्हाला घासून पुसून सगळं स्वच्छ करतोय. तर मला असं वाटतं की आता मी टू बिगिन विथ मी रेकॉर्डिंग थांबवतो, मग तुम्हाला वाव देतो मी काय बोलायचं ते सगळ्यांनाच.